आता चूल तर पेटून घेतली, पण डबा पाहिला तर डब्यात साखरच नाही आहे. आणि आता पैसे नाही भेटले. काय माहीत त्या कास्तकारानं दिले का नाही दिले तर. आणि ह्या धीरजचे तर पैसे येऊन राहिले, तर ते त्याच्या किस्तान याच्यात किस्त्यान घराच्या किस्त्या त्याच्यातच चालले. मग कसं करावं तर आता काही समजून नाही राहिलं. एकटीच्या भरोशावर घर चालवणं म्हटलं तर मोठं कठीण होऊन राहिलं, मोठंच कठीण. वावरात गेलंही म्हटलं आणि काय भेटून राहिले 200-300 रुपये रोज. आणि त्याच्यातही म्हटलं 2 दिवस काम लागते आणि 4 दिवस काही काम लागून नाही राहिलं. पहिले मार बद पाणी आलं आणि आता एवढी उघाड पडून गेली. आता काही निंदन नाही ना फिंदन नाही. आता बसा लागून राहिलं घरी. आणि 2-3 दिवसाच्या भरोसे म्हटलं कसंच करावं खर्च आणि कसंच नाही घरातलं. विचार नाही ना विचार येऊन जाऊन राहिला. हप्त्याचे 4 दिवस निरच चून करा लागून राहिलं. चून करायला खाल्लंही जात नाही ते. काय फायदा एवढं कमवून धमवून. चांगलं खाणंच नाही भेटून राहिलं. आता म्हटलं जरासा चहा करतो म्हटलं, तर डबा पाहिला तर डब्यात साखर नाही. पाहतो आता जाईले म्हटलं राधिकाच्या आप्पाले चहा लागन ना, चहा करून द्या लागन. आणि मी म्हणतो चहा प्यायले, पण आता साखर नाही आणि जवळ पैसे नाही. आणि तिच्या आप्पाले काय मागू, त्याच्याजवळ काय राहते 200-400 रुपये. मग आपण खर्च करून घ्या आणि मग त्याला बिमारी आली का मग पैसे राहत नाही. आणि मग काय, मग गेले त्याला मागितल्यापेक्षा त्याचे पैसे नाही घेत पप्पा मी. एक तर म्हटलं पोरीनं म्हटलं बनवून आणून दिला त्याला चष्मा. पहिले तो चष्माही नव्हता, आता त्या चष्म्यानं बरं दिसून राहिलं जरासं. आता पाहतो जराशी ललिताबाईच्या इकडे जातो आणि तिले म्हणून भेटले का म्हणून कामाचे पैसे म्हणून. 3 दिवस झाले होते मागच्या हप्ती. येऊन जाते कसे 800-900 रुपये. जाऊन पाहतो तिकडे आणि मग तिकडून साखर तेल आणि डाळ गीड आणून घेतो. आता आपल्या घरी काय वावर शेत आहे काय आपल्या घरी येईन. आपल्या इथं तर काहीच नाही आहे. तेच आणली वावरातून भाजी गिजी झालं. त्याच्या व्यतिरिक्त तर आपल्याला कुठूनच काही भेटत नाही. आपली का राहुल, कसं काय आला रे तू? कसं काय आला इकडे? फिरता फिरता आला काय? अरे नाही रे, म्या म्हटलं तू आला नाही, म्हटलं कालही नाही आला आणि परवाच्या दिवशी नाही दिसला तू दिवसभर. तर म्हटलं पाहतो म्हटलं मी कुठं गेला कुठं नाही. तर अरे लेका काल काहून नाही आला तू? काल मस्त रविवार होता. मस्त पार्टी गिटी केली म्हटलं. फिरायला गेलो होतो आम्ही. तुला किती फोन लावले, तुझ्या फोनही नाही लागला ना काही नाही. आणि तू आलाही नाही तिकडे. सारी मजा किती मजा केली आम्ही. ते सगळं मिस झालं म्हटलं आता. हो काय रे, फिरायला गेले होते? हॅटच्या माय बहीण, सारी मजा किरकिरी झाली रे. आता कसं आहे, आता तुम्ही आहे संटे. आता तुमचं लग्न नाही झालं ना, काही नाही झालं तर तुम्हाला कोणी म्हणणार आहे नाही. आता मी लग्न करून घेतलं ना. मला मोठी चूल होती ना लग्न करायची. आता लग्न करून घेतलं, बायको आहे घरी. आणि आता बायको म्हणते कामधंदा पा. परवाच्या दिवशी कंपन्या फिरून राहिलो होतो. आणि काल रविवार होता तरी म्हणे जाऊनच पहा म्हणे, कुठं ना कुठं लागून जाईन म्हणे. कालही मग त्याच्यातच दिवस गेला. तिकडे काही आले भेटलं नाही रे. मग तुम्ही लय मजा केली काय? भली मजा केली असेल. मग पार्टी गिटी काय पाहा लागते. आणि खर्च कोण केला तो? आता तुला तर माहीत आहे खर्च कोण करणार आहे. सगळीवर जेवढे येते काय ते होतो. मस्त पार्टी गिटी केली सगळीनं. पहिले पैसे जमा केले. आता तुही वाट पाहिली तुला फोन लावला, तुला फोन काही लागला नाही. मग म्हणे चला म्हणे राहू द्या म्हणे घरात गेलं तसं म्हणे. आता कसं, आता तुझं लग्न झालं एकाएकी हे करायला पाहत नाही, याले पाहत नाही माणूस काय अंदर जा. आणि आता मला तुझे बाबा दिसले बाहेर जाताना, म्हणून म्हटलं मी जातो म्हटलं. नाही तर मग तुझे बाबा दिसले का तुझे बाबा 100 प्रश्न करते. कायले आला, कुठं गेलता, कुठं हे झालं, कुठं ते झालं. मग त्याच्यानं म्हटलं ते बाबा दिसले बाहेर जाताना, तर म्हटलं पाहतो म्हटलं मी आहे का नाही आता घरात. तर तू इथंच दिसला मले. तर मग काय म्हणतो तो आता एवढ्या दिवसाच्या बाद आलो, चहा पाणी काही विचारतं का नाही विचारत मले. अरे हो, चहा पाण्याची काय गोष्ट आहे. बस ना तू बस ना. काय बेले का आता साराईच्या घरी म्हटलं ते मस्त कुशनचे सोफे येऊन राहिले. आणि काय हे जुने पुराणे बदला नाही आले. हेच हे किती दिवसाचं रे तू इथं हे फर्निचर आहे. काही बदलत नाही ना काही नाही. लहानपणापासून पाहून राहिलो म्हटलं मी हे घर जसंच तसंच दिसते. काही रिनोव्हेशन नाही, काही नाही. पुराण्यासारखं दिसते हे. मस्त आता किती मस्त टेक्चर करून राहिले, मस्त टाईल्स वगैरे काही बदल ना. ते बाबाले सांग ना बदलाले. हो करतो ना, आता करा लागून ना. आता हे बाबाच्या हातचं होतं. आता करू ना विचार. करू विचार म्हणतो बाबाले. हो खरंच गड्या, चांगलं नाही वाटत आहे की नाही. पुराणं फर्निचर, पुराणे सोफे. बस तू बस. बस मी तुला सांगतो. त्या वहिनीला सांगतो चहा घ्या करायला. हो सांग ना. बसतो ना मी इथं. तसंही वहिनीले पाहिलं नाही म्या. वहिनीले पाहून घेतो. हो बस. पूनम माय बहीण येत नाही काय हे? मी पुत्री करते काय मित्रासमोर? पूनम. अरे काय झालं रे? काय झालं रे अंक्या? काहून वहिनी येत नाही का इकडे? इकडे असन वहिनी. हो पाहतो ना मी पाहतो. थांब बस तू. मला तिकडे जाऊन आवाज द्यायला लागून.
च्या माय बहीण मला तर लक्षातच नाही राहिलं. ते तर मला म्हणून राहिली होती जेव्हापर्यंत म्हणे तुम्ही काम पायसान नाही म्हणे तेव्हापर्यंत म्हणे तुमच्यासोबत बोलतच नाही म्हणे. आणि रग्गेला आहे ना, ते एका नंबरची रग्गेला आहे. काय बोलते आता ते माझ्यासोबत. याच्यासमोर मी फोतरी होऊन जाईन. आता मलाच जा लागून आणि वहिनी गिनीला सांगा लागून यासाठी चहा करायला. आता बसून गेला ह्यात चहा पिल्याशिवाय जाणार नाही. बापा की बा आले तर भली चालला जाईन उठून, पण तसा तर काही जाणार नाही. चहा घ्या पिन मग त्याच्यानंतरच जाईन. अरे भाऊजी काय झालं? आवाज देऊन राहिले ना तुम्ही पूनमले? हो वहिनी, आवाज देऊन राहिलो होतो ना. ह्या राहुल आला तर म्हटलं तुला एक कप चहा करायला सांगतो म्हटलं, तर तिनं काही आवाज दिलाच नाही. आहे नाही काय ते किचनमध्ये नाही आहे काय? कुठे गेली? आता कसं करू, काय सांगू येईल ते तर म्हणे मी येत नाही म्हणे इकडे. आता म्हणे तिकडे असन, ते तिकडे बगीच्याच्या इकडे असन, तिकडे झाडेजवळ. त्याच्यानं तिला आवाज नाही गेला. मला आवाज आला तुमचा तर मी येऊन गेली. मी म्हटलं काय म्हणते म्हटलं. हो का वहिनी, मी म्हणून राहिलो होतो म्हटलं 2 कप चहा करून देता काय याच्यासाठी आणि माझ्यासाठी. बरं बरं, बसा बसा. काय होय राहुल दादा, खूप दिवसाच्या नंतर दिसले. तसे येत ना तुम्ही. आता भाऊजी आहे तर म्हणून आले वाटते, आहे ना? हो वहिनी, ह्या अंकेलाच बोलवायला आलो तुम्ही. म्हटलं या आला नाही म्हटलं 2-3 दिवसापासून, तर म्हटलं जातो म्हटलं मी भेटाले. याला फोनही लावला, फोन काही लागला नाही. म्हटलं भेट करून येतो म्हटलं. हो काय? बाकी काय करून राहिले तुम्ही आता? कुठं करून राहिले जॉब की? अरे आपल्याला काय सध्या गरज आहे जॉबची न फॉबची. आता सध्या नाही करत, सध्या नाही पाहत काम गिम. काम गिम नाही पाहत. आता आपण टेन्शन नाही घेत. आता मस्त मजा करून घेतो. इथं फिर तिथं फिर, मस्त घुमण्या फिरण्यात मस्त. आणि मग तर आहेच. त्याच्यानंतर 27-28 वर्षाचं झालं मग पण काय करायचं आहे काय नाही. तर सध्या काय एवढं टेन्शन घ्यायला लागते वहिनी, आहे ना. बाबा पाहते सगळं. एवढं मोठं वावर आहे, शेत आहे, कोणाचं आहे? आपलंच आहे ना, ते आपलंच आहे. नाही जॉब गिफ्ट केला, वावराचंच करू. हो काय? असं पण तुम्ही वावराचं करान म्हणता आणि वावरातच नाही गेले तुम्ही, तर तुम्हाला वावराचे काय समजन? जे वावर कमवासाठी म्हटलं तुमच्या बाबाचं आयुष्य चाललं गेलं, ते वावर म्हटलं तुम्ही 2-4 वर्षात पूर्ण मातीत मिळून टाकान. तर वावराचे कराले त्याचं समजा लागते ना. वावरात जा लागते, या लागते, काम करा लागते, पाहा लागते. तशाने समजत असते काय कोणती गोष्ट? काय वहिनी तुम्ही बी पाहू. देतो ना लक्ष, मी जात असतो मी अधूनमधून. काय वहिनी, तुम्ही त्याच गोष्टी घेऊन बसून गेल्या. जा ना 2 कप करून आण चहा. भाऊजी या काही मला बरोबर दिसून नाही राहिला. याचे चालचलने काही बरोबर दिसून नाही राहिले. आणि म्हटलं बाया गोष्टी करतात म्हटलं याच्या. मान तर ऐदी आहे, बापाच्या भरोशावर राहून राहिला. आणि तुम्ही त्याच्यासोबत राहून म्हटलं तुमची इमेज खराब करता काय? आज तो घरापर्यंत आला म्हटलं. याच्या अगोदर तर कधीच नाही येतो. पहिलेही म्हटलं तर मामाचे योगदान वेळा त्याला बोलले तर त्यापासून त्याने येणंच बंद करून दिलं होतं. आता तो आला तर तुम्ही त्याला चहा पाजान, पाणी पाजान. मग त्याला अजून लालच सुटान, मग तो अजून येत जाईल. मामाजीला आवडत नाही म्हटलं तो घरात येणं. आणि जरा असं सांभाळून राहा. आणि दोघीची तुमची नवरा बायकोची काय किटपिट चालू आहे ते दुरुस्त करा. बरं वहिनी, करतो. सध्या करून आणून द्या तुम्ही चहा. नाही तर त्याच्यासमोर म्हटलं मग इज्जत राहणार नाही. म्हणून मित्राच्या समोर म्हणून का याच्या घरी गेलो होतो आणि यानं चहाही नाही पाजला. मला खालीपणा होईल म्हटलं. तुम्ही आणून द्या ना 2 कप चहा. नाही आणून तर देतो मी, नाही म्हणून राहिली. आणून देतो मी, पण लवकरात लवकर त्याला घराच्या बाहेर निघायची हे करा. प्रयत्न करा, नाही तर मामाजी आले तर मग तुमची काही खैर नाही. हो. सुनबाईले किती वेळ म्हटलं नाही का मले जरासा चहा करून दे. चहाची हुक्की आली पण अजूनपर्यंत चहा नाही आणला. काय मी विसरली काय तर कामात. बाई, सुनबाई. बाबा काय झालं? बाई, चहाचं म्हटलं होतं ना, लय वेळ झाला. चहाची आठवण येऊन राहिली आता. म्हटलं चहा पाजतं काय कपकभर. अहो बाबा, मी चहाच करून राहिली होती. म्हटलं तुमच्यासाठी करतो आणि माझ्यासाठी करतो. तर डब्यात पाहिलं तर साखरच नाही आहे. तर म्हटलं त्या कामवालीच्या इकडे पैसे आहे काय माहीत, कास्तकारांना आणून दिले काय. तर पहिले जातो आणि मग तिकडून येता सौदा घेऊन येतो आणि मग करतो चहा. सध्या पत्ती नाही आहे आणि साखरही नाही आहे. अरे साखर नाही आहे ना मग. बाई माझ्याजवळ आहे ना पैसे. माझ्याजवळ पैसे आहे, त्याच्यातले घे ना 100 रुपये आणि आणून घे. आणून घे साखर गिकर काय लागते तर चहापत्ती आणि चहा घ्या पिऊन घे. नंतर जायचो मग तिकडे पैसे गिशी घ्या आणण्यासाठी. नाही तुमचे नाही पाहिजे, तुमचे राहू द्या. तुमच्याजवळच राहू द्या. मग तुमचं दुःख सुख आलं म्हणजे आमच्याजवळ काही राहत नाही. मग तुम्हाला बिमारच तसं राहू द्या लागते घरात. तुमचे राहू द्या, मी आणतो ना. आहे ना मग तिकडे पैसे आहे ना. 3 रोज आहे, 3 रोजाचे पैसे मी आणून घेतो. तेव्हापर्यंत तुम्ही बसा. बाहेर काही जायचं नका. मग एक वेळा तुम्ही गेले का मग तो चहा करून तसाच पडला राहते का तुम्ही येत नाही मग बाहेरून. बसा तुम्ही. बरं बसतो ना मी, बसतो.
हो, आणि जरासं कुत्रं गित्रं पाहिजे, दरवाजा उघडाच ठेवतो मी, नाही तर मग उघडा दरवाजा ठेवून बाहेर चालले जाण. घरावर जरासं ध्यान दे जा. मांजर गिंजर येऊन बसते, कुठेही धसून राहिली ते येऊन. आणि कुत्र्यावरही लक्ष दे जा. हो हो देतो ना, देतो देतो, जाय तू जाय. शालू काकू, मी तुमच्या घरी येऊन राहिली होती. माया घरी कायसाठी हो बाई? काकू, माई आई म्हणते तुम्ही साड्या घेतल्या होत्या ना म्हणते 2, तर माई आई म्हणते त्याचे पैसे द्या म्हणते, म्हणून मला धाडलं माई आईनं पैसे द्यासाठी. अरे हो गड्या, तू आईले पैसे द्यायचे आहे की नाही? हां बरं बरं, तू आईले सांग म्हणा संध्याकाळपर्यंत देते म्हणा, सांगितलं म्हणा त्याईनं म्हणा शालू काकूनं संध्याकाळपर्यंत घरी आणून देते म्हणून. हो हो, मी सांगून देतो माझ्या आईले. संध्याकाळी देता ना तुम्ही मग पैसे? हो बाई, संध्याकाळी देतो ना. मी पैशासाठीच चालली. तिकडे कामाचे रोज आहे मग, तर म्हटलं पैसे आण तू म्हटलं तिकडून. हां मग संध्याकाळी देतो. हां आणि सांगून दे असं तू आईले. हो, मला दिवस झाले ना आता. तू आई काय करणार आहे? एवढा दिवस कोणी पैसा ठेवत असते काय? सांगून दे तू आईले. हां मी येतो, संध्याकाळी येतो एक चक्कर मारायला म्हणा. मी सांगून दे. घराच्या दगदगीत म्हटलं पैसे द्यायचंच विसरली पप्पा तिचे. 200 रुपये हप्ता 200 रुपये हप्ता देऊन राहिली होती. आता ह्या हप्ते काही पाठवलाच नाही. अजून 2 हप्ते पैसे द्या लागते तिले. मग तिचे पूर्णचे पूर्ण निकाल होऊन जाते मग 1000 रुपयाचा. आता असं करतो, पहिले जातो आणि पैसे पाहतो. हां भेटले का भेटले तर मग जरासा किराणाही आणायचा आहे. आता कायचा किराणा, आता चिल्लरच आणा लागन. कायचं आणणं होते आता किराणा आणि फिराणा. इकडे द्या लागन ना पैसे, हातात ठेवा लागन 200-300 रुपये. मग लागतच आहे घरात, काही ना काही आणच लागते रोजचे. तर पाहतो आता कसं काय जमते तर तालजोड. पहिले जातो ललिताबाईच्या इकडे आणि पहिले पैशाचं विचारतो पप्पा भेटले का नाही भेटले तर. मोठे आवाज देऊन राहिले मला, पूनम पूनम पूनम. एक वेळा सांगितलं ना तेले हां का मी बोलणार नाही. जेव्हापर्यंत ते म्हटलं कोणत्या जॉबला लागणार नाही तेव्हापर्यंत मी त्याच्यासोबत बोलतच नाही ना. मग काही गरज आहे का मला आवाज द्यायची? हां काही गरजच नाही आहे ना. कोण आलं आणि कोण नाही आलं तर आता राधिका वहिनीला धाडलं तिकडे. माहीत पडते आता. हां काहून आवाज देऊन राहिले होते तर काहून एवढं वाया चाललं होतं तर त्याचं वाया जासाठी. राधिका ताई काहून आवाज देऊन राहिले होते ते मला? गेल्या होत्या ना तुम्ही? काय म्हणून राहिले होते? कायचं अर्जंट काम होतं त्याला माझ्यासोबत? अगं त्याचा मित्र आला, तो राहुल मित्र आला त्याचा, तर त्याच्यासाठी चहा सांगून राहिले होते ते, तर तुला आवाज देऊन राहिले होते. आता तू म्हणे मी जातच नाही म्हणे, तर म्हटलं चल म्हटलं मीच चालली जातो म्हटलं. तू म्हणे जा म्हणे पहा म्हणे काय म्हणून राहिले तर म्हणून गेली होती. 2 कप चहा सांगितला त्यानं. हो काय 2 कप चहा सांगितला? काही गरज नाही आहे म्हटलं, काही गरज नाही आहे द्यायची. हां त्याचे मित्रही त्याच्यासारखेच असन ऐदी कुठले. आता तुम्हाला म्हटलं ना त्यानं चहा द्यायचा बिलकुल नका देऊ. जाऊच नका ना तिकडे, जाऊच नका. हां देऊ नका म्हटलं. स्वतःले काम करायचं म्हटलं तर म्हणते जीवावर येते. हां सध्या नाही करत, असं नाही करत, तसं नाही करत. आणि म्हटलं दुसऱ्याला म्हणते चहा करा, हे करा, ते करा, काम करा. म्हणजे आमच्या जीवावर नाही येत, याचे सगळं जीवावर येते. जीवावर आले बिलकुल नका देऊ चहा करून. नाही नाही पूनम चहा तर द्यास लागन. चहा नाही दिला हां तर काय म्हणून त्याची म्हटलं इज्जत राहणार नाही ना मग मित्रासमोर. मग तो बाहेर जाईन अजून गोष्टी करण का पाय बा अंकुच्या इथं गेलो होतो पण तिथे चहा नाही पाजला ना, काही नाही पाजला. हां असे म्हणत फिरन म्हटलं. मग मी चहा करतो आणि घेऊन जातो. चांगला आहे ना तो, चांगला आहे म्हटलंच पाहिजे म्हटलं. याची इज्जतची बेइज्जतीच केली पाहिजे. डोकं खराब करून ठेवून दिलं म्हटलं. 8 दिवस झाले डोकं खराब करून ठेवाले. हां काम नाही शोधून राहिले ना, काही नाही शोधून राहिले. अहो भेटन ना काम पुन्हा भेटन, जराशी सबुरी ठेव. अहो राधिका ताई किती स्वप्न पाहिले होते व. हां किती स्वप्न पाहून म्हटलं याच्यासोबत आली होती मी. असं वाटे का जीवनभर मला साथ देईन. पण पहा ना, पहा तुम्ही. हां इनमिन म्हटलं लग्नाला 4-5 महिने निघून राहिले तर येणं नाटकं चालू करून दिले. अशानं होणार आहे काय? हां असे करण म्हटलं. आणि एक दिवस मी माझ्या आई बापासमोर जाईन हां तर काय म्हणून भला साजरा पाहिला काय म्हणून त्या मायबापाचं मन दुखावलं म्हणून आणि हे असं पाहिलं म्हणून. माझ्या आई बाबा तर जाऊ द्या पण मलाच लढायला मजदूर भेटणार नाही. हां कसं केलं म्या? कधी कधी तो विचार येऊन राहिला खरंच. आपण म्हटलं इमोशनमध्ये येऊन म्हटलं एवढा मोठा कदम उचलून घेतो पण समोरच्या जीवनाचा काही विचार नाही करत. 2 दिवस समोरचा माणूस चांगला वाटते, लय चांगला वाटते, पण त्याच्यानंतरची जी हकीकत येते ना समोर ते लय वाईट राहते. आता 8 दिवसापासून म्हटलं माझं मन जागेवर नाही आहे. असं करून राहिलं का काय करू आणि काय नाही. कुठं मन हलकं करायसाठी 2-4 दिवस जाऊ नाही शकत. मायबापाचं घर राहिलं असतं, मायबापाचे दार उघडे राहिले असते तर तिथं गेली असती. पण अशी याच्यासोबत पळून आली तर कुठं जाऊ मी? राधिका ताई मला तर एवढा विचार आला, लयच विचार आला.
यायचे आणि म्हटलं मग डोकं काम नाही करून राहिलं. कधी कधी तर असं वाटते का मी स्वतःच निघून जातो आणि स्वतःच जॉब करतो, स्वतःचे खर्च स्वतः सुधरून घेतो. मग यायची नाक कटन ना, नाक कटन ना यायची. मग म्हणून बायको कामावर जाते म्हणून आणि माणूस बसून खाते म्हणून तिकडून नाही बोलणे ऐका लागन मग. अरे अरे पूनम, मन नको भारी करू बाई तू. जीवनात म्हटलं असे अनेक प्रसंग येते जिथं आपल्याला विचार करावा लागते. लय येते म्हटलं. जीवन काय एवढंच असते काय? आता केलं तुम्ही, आता निभान तर तुम्हालाच लागन. म्हणून नाही काय, हे असा कदम उचलायच्या वेळेस 10 वेळा विचार करा. पोरानं आणि पोरीनं 10 वेळा सोडून म्हटलं 100 वेळाही म्हटलं तर चालते. कारण की कसं आहे, 2 दिवसाच्या प्रेमात म्हटलं तुम्ही एवढा मोठा निर्णय घेऊन घेता. त्याच्यानंतर खूप असते म्हटलं. रोजचं जीवन असते. आणि रोजच्या जीवनात काय काय होते हे आपल्याला माहिती नाही ना. लग्न झालेल्याच्या इच्छाच्यात तर किती भांडण गिंडण हे ते मनमुटाव चालूच असते. पण त्याच्यात कसं असते, मायबापाच्या पसंतीनं केलं की नाही तर मायबापाही बोलते 2 शब्द. सासू सासरे बोलते 2 शब्द. अशानं म्हटलं कमी जास्त करून नातं कसं सरळ चालू राहते. आणि हे असं लग्न केलं का मग मायबापाची इथं झाले जागा राहत नाही. आता मायबाप केव्हा बोलन आणि केव्हा नाही ते तर त्याच्यावरच आहे. इकडे आपल्याला काही जास्त बोलता येत नाही. भल्लं बेकार फसते. ते पोराची गोष्ट म्हणा का पोरीची गोष्ट म्हणा. एक टेन्शन तर माणसाचंही राहते आणि दुसरं टेन्शन घरचीचंही राहते. लय बेकार जीवन राहते. म्हणून मी तर म्हणतो असं करते ना तर पहिले विचार करूनच करावं बापा. नाही तर काही खरं नाही. अरेंज मॅरेजवाल्याचेच तर किती येते हो बाई, किती अडथळे येते. ते तर बरं होते का ते मायबापाच्या इथं झाले जागा राहते 2-4 दिवस मन मोकळं होऊन जाते त्याचं. पण तुमच्यासारखंच कसं आता सदै कोणाच्या इथं जाणं चांगलं नाही वाटत. नातलं बाई मग स्वीकारत नाही, काही नाही. आता केलं तर केलं बाई. आता मन भारी करू नको. आता त्याला तू रहिनीवर आण. आणि दोस्ताने काही त्याचा चांगला होऊन नाही राहिला. हे पोटही काही चांगलं नाही आलं तर त्याला चहा घ्या पाजायला लावून राहिले ते. पण कसं आहे, जर चहा घ्या दिन नाही ना तर तो अजून बदनामी करण म्हटलं अंकुशजीची. म्हणून म्हटलं चहा देऊन देतो आणि जराशी अडसूनच ठेव. आणि मी येईलही म्हणतो अंकुशजीला समजावतो 2 गोष्टी. तसं तर समजावलंच नाही तिथं. आणि हे पियुषजी आले का पियुषजीला नाही काय मी सांगितलं होतं म्हटलं पाहायचा म्हटलं तुम्ही म्हटलं एखादी जागा असेल तर म्हटलं होतं का तुम्ही असं भाऊजीला. काय म्हणे तो भाऊजी. हो बाई म्हणा तर लागतेच. आता तुला मी लहान बहीण समजलं, लहान बहीण मानतो. आणि तुमचं असं म्हटलं चालू आहे नुसती कटाकटी चालू आहे म्हटलं. आता 8 दिवस होऊन राहिले. चांगलं नाही वाटत मला. तू टेन्शनमध्ये असतं तिकडे, ते तिकडे रूममध्ये बसलेले असते. मला चांगलं वाटते का मग असं. मला पहिल्यासारखी पुन्हा पाहिजे म्हटलं, हसणारी बोलणारी खेळणारी. नाही हो ताई, मी तर तशीच आहे. नाही जर भाऊजीले चांगला जॉब लागला ना तर तू अजून पहिल्यासारखीच होऊन जाशील. मग तुला काही टेन्शन राहणार नाही. आता त्या भाऊजीनं म्हटलं ना त्या भाऊजीनं म्हटलं मी पाहतो म्हणे, प्रयत्न करतो म्हणे त्याच्यासाठी म्हणे. सगळं काही सांगितलं मी तुमचं दोघीचं तर पाहतो म्हणे. बरं जाऊ दे आता गोष्टीत लय वेळ निघून गेला. बरं मला चहा करू दे. नाही तर म्हटलं तो त्याचा मित्र अजून बसला राहील तिथं. तो काही जाणार नाही मग उठून. हो ताई हो. बाई पाय ना त्याले वावरवाल्याले फोन लाव ना. फोन लाव आणि विचार त्याले कवासा येतो म्हणा. बाया पैसे मागून राहिले म्हणा. हो काकू फोन लावलाच होता म्या. फोन लावला होता म्हणे संध्याकाळपर्यंत येतो म्हणे. संध्याकाळपर्यंत लय उशीर होते ना. नाही आता ये म्हणा. ललिताबाई तू इथंच बसली आहे का हो. पाय मी तू इकडे आली होती म्हटलं. नाही तर काय माय मग घरात बसलो का घरात फॅन पाहिजेच. फॅन पाहिजे, कूलर पाहिजेच. एवढ्या बरसात इथे म्हटलं कूलर लागून राहिले बाप्पा. अशी भकभक होऊन राहिली. सारे वावर सोकून गेले. काम नाही ना धंदा नाही लागून राहिला एकटं. आणि मग म्हटलं काय उन्हात बसाव. इथं मस्त झाडाची थंडी हवा येते म्हटलं. इथंच बसतो म्हटलं झाडाच्या सावलीत. बोल ना तर काय म्हणून राहिली शालूबाई तू. माय काय म्हणणार आहे हो. मी म्हणून राहिली होती मला पैसे पाहिजे होते ना. आलाच नाही काय तो वावरवाला. दिले नाही का त्यानं पैसे. पैशाची गरज होती बिचारे. थोडासा म्हटलं सौदा घेऊ द्या नाही तो म्हटलं घरात. हो का हे काय होय हे लता बुडी माझ्याजवळ कवापाची येऊन बसली. पैसे पाय फोन लाव. आता त्यानं दिलेच नाही तर काय करू मी सांग आता तू. तो दिन तेव्हाच मी तुम्हाला दिन की नाही. तो आलाच नाही. त्याला 2-4 वेळा फोन लावला तर म्हणे संध्याकाळपर्यंत येतो म्हणे. आता संध्याकाळपर्यंत येतो म्हणे तर आता संध्याकाळची वाट पाहा लागन. आणि नाही चाला तर मग उद्या सकाळी तर भेटतेच मग पैसे. माय बाई उद्या सकाळी माय लय उशीर होईन हो. माझ्या घरी साखरही नाही आहे म्हटलं. साखरही नाही आहे तेलही नाही आहे संध्याकाळसाठी. चहा तर आताच पाहिजे. मैच्या बुड्याला म्हटलं बसून ठेवलं म्हटलं घरात का थांबा तुम्ही बसा. आणि काय म्हणते तर मी पैसे घेऊन येतो आणि तिकडच्या तिकडेच म्हणून इकडून सौदा घेऊन जातो. आणि आता बाई तू म्हणतं का भेटून नाही राहिले पैसे. कसं करावं आता. कसं करता आता. त्याला म्हणा लागत होतं ना
हां का आता झाले 8 दिवस, पैसे देऊन दे बा, हप्त्याचा दिवस आहे. हां पैसे भेटून गेले तर माणसाच्या कामी येऊन जाते. हां घरातही खर्च करावं लागते त्याच्यात, तर म्हटलं एवढ्या हप्त्यात म्हटलं जास्त काही कामं झाले नाही. इनमीन 3 दिवस 4 दिवस गेलो आपण. नाही तर काय माय काय बाई, भलंच हे पाण्यानं तर पाण्यानं, निसर्गानं आपल्यावर चोट मारली. आणि एक तर म्हटलं हे महागाई किती वाढली बाप्पा. आता नासुकली चहा करतो म्हटलं तर 80 रुपये आणि 75 रुपये साखर झाली. आणि म्हटलं चिल्लर दुकानात गेलं का तो 5 रुपये वरतं घेऊनच घेते, ते 80चे 85 करून टाकते तो. हो बाई नाही तर काय, भल्ला बाप्पा जीवाले अवकात आहे. आपल्याला असं वाटते का जाऊ दे मा दूर 2 पावलं दूर गेलं तर जरासं आपल्याला किराणा थोडंसं आपल्या याच्यात भेटते. 2 रुपये 5 रुपये कमी होते म्हणून आपण म्हटलं चौकातून आणतो. पण चौकातही गेलं तर 500 रुपयाचा 600 रुपयाचा सौदा राहिला तर घ्यायला पुरते. हे चिल्लरसाठी झाले पुरते का एवढ्या दूर? हां सांगतो आता. आणि घराजवळ गेलं म्हटलं घराजवळच्या दुकानात तर डायरेक्ट बिचारे 1 किलोवर 5 रुपये आणि 7 रुपये जास्त घेऊन राहिले. म्हणजे गरिबाची लूटच आहे. सरकारही लुटते आणि लहान दुकानेवालेही लुटते, सगळे लुटते. याच्यात गरिबाचंच मरण आहे म्हटलं. मोठ्या लोकांना काही फरक पडत नाही, त्याला काही फरक नाही पडत, किती काही कमावा आणि किती काही उधळा. पण गरिबाच्या पोटावर किती लात पडते याची कोणाला हे आहे काय? हो बाई शालूबाई बरोबरच म्हणून राहिली तू. खरंच ना गरिबाचंच मरण आहे बाप्पा जिकडे तिकडे. नाही तर काय बिचारे, तेल महाग झालं होतं तर चला बा 2 बुटल्याच्या जागी 1 बुटलं टाकत जाव. हां जाऊ दे भाजी होईनच माय, जराशी हेही झाली तर चालते, पातळही झाली तर चालते. पण चहा बिचारे चहाशिवाय होते काय हो? आज काल चिल्लर आणली होती साखर म्हटलं तर त्यानं 80 रुपये किलो दिली. सांग तू 20 रुपयाची पावभर साखरेत म्हटलं 2 टाईमचा चहा नाही होत. 2 टाईमचा चहा वाले कसंच करावं बिचारे आणि कसंच नाही व. भल्ली महागाई वाढून राहिली एकदम म्हटलं खिशावरच येऊन राहिलं. एवढा पैसाही नाही येत ना. हा बाई एवढा पैसा आला तर विचारही राहते. आपल्या घरी तरी म्हटलं पोरगं चाललं जाते, मी चालली जातो, खाणारा एकच जण आहे. आणि त्याच्या घरी कमवणारा एकच राहते. 2 लेकरं बायको मायबाप एवढे जण राहते तर त्याचं काय हाल होत असन एवढ्या महागाई. त्याला तर म्हटलं विचारच करा लागत असन का सकाळी काय खाऊ आणि संध्याकाळी काय खाऊ. एवढी महागाई माय गरिबाचं मरण कराले. बाई महागाई कमी झाली पाहिजे, नाही तर बस. बरं ते जाऊ द्या आता महागाईचं, ते तर वाढूनच राहिली, ते काही कमी व्हायचं काही नाव घेत नाही. रोजंदारी वाढते, लोक म्हणते रोज तर महाग आहे, रोज तर महाग. अरे रोज महाग आहे पण ते नाही पुरत ना, एवढी महागाई होऊन राहिली ना. ते नाही पुरत म्हटलं. पोरगं किती दिवसाचं म्हणून राहिलं गाडी घेतो पण पेट्रोल पाणी नाही लागन काय गाडी घेईन तर. 500 रुपये रोजवाला माणूस काय गाडी चालवण. तो रिचार्ज म्हणते टीचार्ज म्हणते, तोच तर म्हणते 350-400 रुपयाचा करून टाकला म्हणते. महिन्याचा खर्च तो वेगळा मोबाईलचा. आणि जर गाडी घेतली तर पेट्रोलचा खर्च वेगळा. काय करावं बाई. भल्ला विचार आहे बाप्पा जीवाले. पण मी काय म्हणतो ललिताबाई, तू त्याला फोन लाव बाप्पा वारवाल्याला. माझ्या घरी नाही का साखरही नाही आहे, काही नाही आहे, सौदाही नाही आहे. तू त्याला फोन लाव आणि त्याला म्हणा पैसे दे म्हणा. आणि ते म्हटलं मी उधारीत साड्या घेतल्या होत्या ते मागून राहिली पैसे. आता कसं करू. माझ्या जीवाले मोठंच विचार हे पडून गेलं. भल्ला विचार पडून गेला काय करू आणि काय नाही. तर चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपले जे सबस्क्रायबर आहे प्रियंकाताई मून, यांच्या मुलीचा काल वाढदिवस होता, प्रशब्दी मून. तर हिला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तिचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.